भोर तालुक्यामधल्या नसरापूर येथील ज्या लेकीवरती ज्या चिमुरडीवरती अत्याचार झाला ते म्हणजे सोलापूरची. आणि आज सुद्धा मी इथे राज्यसभेचे खासदार म्हणूनच नाही तर सोलापूरची एक लेक म्हणून माझ्या सोलापूरच्या बहिणींचा आणि भावांचा आक्रोश समजून घेण्यासाठी इथे आले. हे काही म्हणून काहीच पिळवटतंय, हृदय तुटतंय. तर मला वाटतं की ती चिमुरडी ही केवळ सोलापूरची मुलगी, महाराष्ट्राची मुलगी नाहीये, तर ती माझी पण मुलगी आहे. त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छिते की आम्ही इथे मागणी करतो, एक राज्यसभेचे खासदार म्हणून मी संसदेत सुद्धा मागणी करेन आणि माझ्या पूर्ण ताकदपणाला लावून मी जोपर्यंत त्या नराधमाला फासावरती लटकवलं जात नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. कारण त्या लेकीच्या किंकाऱ्या माझ्या सुद्धा कानात अजून सुद्धा घुमतायत आणि तिचा आक्रोश माझ्या काळाला चिरतोय. आणि जो नराधम स्वतःच्या घरातल्या मुलीला सोडत नाही, ह्याच्या आधी दोन मुलींच्या वरती अत्याचार करतो, तो जामिनावर बाहेर येतो. म्हणून जर अशी प्रकार घडत असतील तर महिला अत्याचार प्रकरण आणि त्यातही विशेष करून पॉस्को मधील कुठल्याही गुन्हेगाराला जामीन मिळता कामा नये आणि त्याला पॅरोलवर सोडता कामा नये, ही माझी मागणी आहे. जर 90 दिवसांच्या आत चार्जशीट दाखल करण्याचा नियम असेल तर मग शिक्षा देण्यासाठी सुद्धा किती दिवसांमध्ये लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, मग किती दिवसांमध्ये झाली पाहिजे, अशा पद्धतीचा नियम हा लागू झाला पाहिजे. आणि त्यासोबतच पॉस्कोसाठीची जी विशेष न्यायालय आहे ती अजून सुद्धा मला वाटतं की फक्त एक 68 न्यायालय सुरू झालेली आहे, ती पॉस्कोसाठी मंजूर असलेली सगळी न्यायालये सुरू आहेत. त्याचबरोबर जे फास्ट ट्रॅक कोर्ट आहेत त्या कोर्टमध्ये इतरही अनेक प्रकरणं चालतात आणि त्यामुळं महिला अत्याचार किंवा पॉस्को प्रकरणातल्या केसेसना विलंब होतो. तर आम्ही केंद्र शासनाला, राज्य शासनाला मी अशी मागणी करेन की आपण केवळ महिला अत्याचार आणि पॉस्कोसाठीची स्पेशल फास्ट ट्रॅक कोर्ट्स असावे की जिथे फक्त याच केसेस चालाव्यात, जेणेकरून इतर कुठल्याही केसेसमुळं न्यायदानाला विलंब होणार नाही. काही आज त्या बाळाला न्याय मिळावा यासाठी बैठक या संदर्भात काय निर्णय घेण्यात? खरं तर आज सगळे सोलापूरकर आज या ठिकाणी जमले होते विठ्ठल मंदिराच्या प्रांगणामध्ये. कारण आज जरी ते कुटुंब पुण्यामध्ये स्थायिक असलं तरी ते मूळ सोलापूरचं आहे. आणि या सोलापूरच्या मातीच्या एका लेकीचा अंत असा दुर्दैवी होत असेल आणि एक नराधम लांडगा जर तिचे अशा पद्धतीचे लचके तोडले जात असतील तर त्या लांडग्याला टिचूनच मारलं पाहिजे, अशा आक्रमक आणि संतप्त भावना सगळ्या सोलापूरकरांनी या ठिकाणी व्यक्त केल्या. येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पूनम गेटच्या समोर आंदोलन सगळ्या समस्त सोलापूरकरांच्या वतीनं करण्यात येणार आहे. आणि मी सुद्धा सोलापूरचे एक सर्वसामान्य घरातली जर राज्यसभेच्या पटलापर्यंत पोहोचत असेल तर या सोलापूरच्या सगळ्या लेकींचा आक्रोश मी शासन दरबारी पोहोचेल आणि शासन कुटुंबियांच्या सोबत आहे. शासन पीडितेच्या सर्व कुटुंबियांच्या सोबत आहे आणि पीडितेला जोपर्यंत न्याय मिळणार नाही आणि तो लांडगा जोपर्यंत भासावर लटकणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढाच शब्द आणि मी त्यांना या ठिकाणी देण्याचा. मंगळवारच्या आंदोलनामध्ये आपण सहभागी होणार आहात? एक सोलापूरची लेख म्हणून माझं कर्तव्य की मी जिथे जिथे केवळ हेच नाही तर जिथे सोलापूरकर असेल, महाराष्ट्र असेल, याच्या आधी जेव्हा डोंगराळे बदलापूरमध्ये मालेगावच्या डोंगराळेमध्ये घटना घडली होती मी तिथेही गेलो. बदलापूरमधल्या चिमुरडीवरती अत्याचार झाला होता, मी तिथेही गेले. कारण एक खासदार असण्याच्या आधी मी एक आई आहे, एक बाई आहे आणि जर माझ्या लेकीवर अत्याचार होत असेल तर त्यावेळेला मी या सगळ्यांच्या सोबत त्या आंदोलनाचा आवाज बनवून